नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. मी वंदना, तुमचं वंदना फॅशनमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर आपण प्रिन्सेस ब्लाऊज कटचा क्लास चालू केलेला आहे. तर त्यामध्ये आपला एक दिवस पूर्ण झालेला आहे. त्या पहिल्या दिवशी आपण प्रिन्स कट ब्लाऊजची कटिंग 30 साईजची कटिंग केलेली आहे. तर त्यामध्ये आपली जी बाहीची कटिंग असते ते व्हिडिओ मोठा होत असल्यामुळे मी बाहीची कटिंग काही तुम्हाला सांगितली नव्हती. तर आजच्या व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो आपण 30 साईजसाठी बाहीची कटिंग कशी करायची ते आज आपण बघणार आहोत. तो व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स देखील करा. तर त्या दिवशी आपण बघितलं होतं 30 साईजचं प्रिन्सेस ब्लाऊजची पेपर कटिंग कशा पद्धतीने करायची, आडवा टक्स कसा घ्यायचा, उभा टक्स कसं काढायचा, अशा पद्धतीने आपण पेपर पॅटर्न तयार केलं होतं. तर आता चला आपण बाहीची कटिंग कशा पद्धतीने करायची 30 साईजची ते आज आपण बघूया. तर त्या दिवशी आपण हे बघा हे पॅटर्न तयार केलेला आहे. तर हा बॅक पार्ट होता आपला आणि हा फ्रंट पार्ट. खूप सुंदर असं पेपर पॅटर्न इथे आलेलं आहे. तर तुम्ही सुद्धा घरच्या घरी पेपर पॅटर्न काढू शकता आणि स्वतःचं ब्लाऊज स्वतःसुद्धा शिवू शकता तुम्ही. इतकी सोपी पेपर पॅटर्न आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही नक्की चॅनलला भेट द्या आणि हा व्हिडिओ नक्की बघा. तर चला आपण बाही कटिंगला सुरुवात करूया. तर आपला हा बॅक आणि फ्रंट पार्ट झालेला आहे ऑलरेडी. तर इथे आपली बाहीची उंची होती, तर इथे आपली बाहीची उंची होती 4 इंच आणि दंडघेर होता 9 इंच. 30 छातीसाठी आपल्याला बाहीची रुंदी अगोदर काढायची आहे. तर जे आपलं छातीचा जो चौथा भाग असतो तोच आपल्याला बाहीची रुंदी म्हणून टाकायचा आहे. तर तुम्ही कार्डशीट पेपर पण घेऊ शकता आणि आपला साधा पेपरवर पण तुम्ही पॅटर्न काढू शकता. तर इथे मी कार्डशीट पेपर घेतलेला आहे. तर इथे आपली उंची बाहीची आहे 4 इंच आणि दंडघेर आहे 9 इंच. तर सगळ्यात अगोदर आपल्याला जी बाहीची रुंदी असते ती आपल्याला टाकायची असते. तर बाहीची रुंदी कशा पद्धतीने टाकायची याचे पण व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेले आहे. तर मित्रांनो, तुम्हाला बाहीचे पण डिटेलमध्ये व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही चॅनलला अवश्य भेट द्या. तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता चॅनलवर जाऊन. तर इथे आपली छाती पूर्ण आहे 30 इंच. तर छातीचा जो चौथा भाग असतो तो आपल्याला इथे टाकायचा आहे. तर छातीचा चौथा भाग येत असतो 7.5 इंच. तर 7.5 इंचाची आपल्याला बाहीची रुंदी इथे घ्यायची आहे. खूप छोटं माप आहे. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही अर्धा इंच इथे वाढवू शकता, कारण की शिवण्याची वयस कमी जास्त होऊ शकतं तुमच्याकडनं. तर तुम्ही 8 इंच पण घेऊ शकता. हे बघा इथे मी 8 इंच घेते तुमच्यासाठी. त्यानंतर इथे बाहीची उंची टाकायची आहे आपल्याला. तर बाही आपली 4 इंचाची आहे. तर त्यामध्ये जर आपल्याला अस्तरचं ब्लाऊज शिवायचं असेल तर त्यामध्ये आपण 1 इंच वाढवतो, म्हणजे 4 अधिक 1 म्हणजे 5 इंच बाहीची उंची घ्यायची. जर तुम्हाला साधा ब्लाऊज शिवायचा असेल बिना अस्तरचा तर तुम्ही तिथे 2 इंच आपल्याला घ्यावं लागतं, म्हणजे 4 अधिक 2. तर मग बाहीची पूर्ण उंची घेणार आपण 6 इंच. तर आता इथे मला अस्तरचीच ब्लाऊजची कटिंग करायची असल्यामुळं तर मी बाहीची उंची घेणार आहे 5 इंच. तर समोरील साईडनी पण 5 इंच मार्किंग करून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे आणि रेष ओढून घ्यायची पट्टीने. हे बघा इथं आपली बाहीची उंची आणि रुंदी टाकून झालेली आहे. त्यानंतर बाहीची कटिंग करत असताना नेहमी बंद बाजू आपल्याकडनं ठेवायची असते. जी खुली बाजू असते समोरील बाजू, त्या बाजूने आपल्याला कॅप हाईट मोजायची असते. म्हणजे ह्या टोकापासून खालपर्यंत अशी कॅप हाईट मोजायची असते. तर इथे मी कॅप हाईट घेणार आहे 2.5 इंच. तर हे बघा 2.5 इंच इथं कॅप हाईट घ्यायची आहे. आणि इथून जे कॅप हाईटचं माप घेतलेलं आहे तिथं आपल्याला शिलाई मार्जिन टाकायचं आहे. इथे मी 2 इंच जे आपण शिलाई मार्जिन घेतलं 2 इंच. त्यानंतर आपल्याला असा बाहीचा आकार देऊन घ्यायचा आहे. जिथे आपण बाहीची उंची मोजलेली आहे
वरच्या टोकापासून 2 इंच असं मार्क करायचं आहे आणि तसं इथून आपल्याला बाईचा असा हलक्या हाताने आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा. त्यानंतर इथून आपल्याला 1 इंच मार्क करून हे बघा इथून 1 इंच पुन्हा मार्किंग करायची आणि इथून आपल्याला खालच्या साईडने पुढील भागाचा बाईचा आकार द्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे तुम्हाला आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथं आपला बाईची उंची झाली, बाईची रुंदी पण झाली, कॅफ हाईट झाली. ही आहे पूर्ण उंची. पूर्ण उंची 4 अधिक 1 बरोबर 5 आणि आपली ही रुंदी घेतलेली आहे आपण. रुंदी छातीचा चौथा भाग. हे बघा छातीचा चौथा भाग आणि ही आपली 2.5 इंच कॅफ हाईट आणि ही 2 इंच मार्जिन. त्यानंतर आपल्याला खालच्या साईडने दंडघेर मोजायचं आहे. इथं आपला दंडघेर आहे 9 इंच. तर अंगावर माप मोजले असल्यामुळं इथे दंडघेर आलेला आहे 9 इंच. तर आपण 9 इंचाचे निम्मे करायचं आहे 4.5 इंच. हे बघा अशा प्रकारे इथे 4.5 इंच मार्किंग करायचं आहे आणि 2 इंच आपली शिलाई मार्जिन आणि हे दोन्ही पॉईंट असे जोडून घ्यायचे. तर बघू शकता आपली ही जी बाहीचं माप असतं पूर्ण इथे टाकून आपण मार्किंग झालेली आहे. तर आपण बाही कट करून घ्यायची आहे. कट करत असताना नेहमी या साईडने कट करायचं. हे बघा अशा प्रकारे आणि वरच्या साईडने जो मोठा आकार आहे बाहीचा तो आधी कट करायचा. हे बघा अशा प्रकारे आणि सेंटरला असे कट्स मारून घ्यायचे. फिटिंगच्या जागेवर पण असे कट्स मारायचे. त्यानंतर बाही सरळ करायची आणि जो आतला भाग आहे हा तो कट करायचा आहे. हे बघा. तर इथं आपली पूर्ण बाहीची कटिंग झालेली आहे. आपण जशी आहे तशी आपण ही कपड्यावर ठेवायची आणि बाही कट करून घ्यायची. कुठेच काही वाढवायचं नाही. फक्त अस्तरचं ब्लाऊज असलं तर कुठेच काही वाढवायचं नाही. जर तुमच्याकडे बिना अस्तरचं ब्लाऊज असेल तुम्ही खालच्या साईडने 1 इंच वाढवू शकता, नाही तर मग दुसरी बाही कटिंग करू शकता. तर हे बघा खूप सुंदर अशी बाहीला आपण आकार आलेला आहे आपल्या. तर अशा प्रकारे आपला जो 30 साईजचं जे पॅटर्न होतं पूर्ण रेडी झालेलं आहे. तुम्ही जसं आहे तसंच आपल्या ब्लाऊज पीसवर ठेवलं तर कट केलं तर कुठेच चुकणार नाही. एकदम परफेक्ट आपलं हे माप रेडी झालेलं आहे. तर हे बघू शकता तुम्ही. हा बॅक पार्ट आहे, हा साईड कटोरीचा फ्रंट पार्ट आहे आणि हा साईड पार्ट आहे आणि ही आपली बाई. प्रिन्स कटचे एवढे 4 पार्ट असतात आपलेवाले. तर खूप सोप्या पद्धतीने इथे तुम्हाला मी सांगितलेली आहे 30 साईजची पेपर कटिंग. तर मैत्रिणींनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि ज्या मैत्रिणी नवीन असतील त्या मैत्रिणींनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.